वडूज बस स्थानकातील चैन चोरीचा छडा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात। चैन चोरी केलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश। वडूज बस स्थानक परिसरात एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेणाऱ्या आरोपीचा वडूज पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत मुसक्या आवळल्या आहेत। आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अंदाजे 4,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। दिनांक 29 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11:25 फिर्यादी बबन गणपती पळे वय वर्ष 75 राहणार तडवळे तालुका खटाव जिल्हा सातारा हे वडूज एसटी बस स्थानकातून तडवळेकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील 3 तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली होती। या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे आणि अश्विनी घारगे यांनी वडूज बस स्थानक तसेच वडूज शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। या फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढण्यात आला। तपासादरम्यान आरोपी गोरख तुकाराम मासाळकर वय वर्ष 26 राहणार शेवगाव रोड, नाथनगर, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर याच्यावर संशय बळावला। पोलिसांनी पाथर्डी शहर परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला। चौकशीत त्यानं सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितले। आरोपीकडून चोरीस गेलेली 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली असून सदर मुद्देमालाची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे 4,20,000 रुपये असल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास वडूज पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे आणि अश्विनी घारगे यांनी केली। सीसीटीव्हीच्या मदतीनं चैन चोरीचा तपास लावण्यात वडूज पोलिसांना यश आल्यानं बस स्थानक परिसरातील चोरीच्या घटनांवर पोलिसांची नजर अधिक तीव्र झाली आहे। आमचे खाडे साहेब, शिरकुळे साहेब यांनी भरपूर प्रयत्न करून मला ती परत मिळवून आज रोजी दिली। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।